हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चंपाषष्ठी विशेष अशी भरीत आणि भाकरी याची रेसिपी पाहणार आहोत. तर इथं आपण गावरान पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी 4 मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत. ते वांगे त्याचे देठ आणि काटे व्यवस्थित असे कट करून स्वच्छ वांगे धुवून पुसून घेतलेले आहेत. आता आपले वांगे छान असे पुसून झाले की आपल्याला त्या वांग्यांना हाताने व्यवस्थित असं तेल लावायचं आहे. हे पहा, वांगे आपण गॅसवरतीच भाजणार आहोत. इथं आपण गावरान पद्धतीने आपलं भरीत करणार आहोत. त्यामुळे इथं मी वांग्यांना छान असं तेल लावून घेतले. नंतरनं गॅसवरती एक जाळी ठेवून त्यावरती आपले वांगे छान असे भाजण्यासाठी ठेवणार आहोत. इथे पहा, 4ही वांगे मी गॅसवरती ठेवलेले आहेत. आता आपले वांगे उलटपुलट करत छान असे भाजून घेऊयात आपण. हे पहा, मी वांगे पलटून घेत आहे. तर आता आपण गॅस बारीक करून तोपर्यंत इथं मी पातीचा कांदा घेतलेला आहे. या कांद्याचं खूप महत्त्व असतं. पातीच्याच कांद्याचं खूप महत्त्व असतं. त्यामुळे इथं मी पातीचाच कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला बारीक असा छान चिरून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने मी हे 3ही कांदे चिरून घेत आहे. यामध्ये आपल्याला पात पण घालायची आहे कांद्याची. आता आपले वांगे सुद्धा छान असे भाजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. नंतरनं आपले वांगे एका प्लेटमध्ये काढून त्याची काळी साल पूर्ण अशी काढून घ्यायची आहे. काळी साल काढली की आपले वांग्याचं भरीत करपट लागणार नाही. त्यामुळे आपण ही काळी साल काढून घ्यायची आहे. या पद्धतीनेच मी 4ही वांग्याचं काळी साल काढून घेणार आहे. आता आपण वांगे आपले किडके नाहीत ना हे पाहायचं आहे. हे पहा, मी व्यवस्थित असे वांगे चमच्याने पाहून घेते. आपले वांगे एकदम पांढरे शुभ्र असे आहेत. हे पहा, यासाठीच मी छोटे वांगे इथं वापरलेले आहेत. शक्यतो मोठ्या वांग्यामध्ये खूप बी असतं. त्यामुळे इथं मी मीडियम साईजचेच वांगे वापरलेले आहेत. हे पहा, आता आपले वांगे अजिबात किडके निघलेले नाहीत. खूप मस्त असे पांढरे शुभ्र कमी बियाचे वांगे आपले छान असे आहेत. तर आता आपण हे वांगे मॅश करून घेऊया. इथे पहा, वांग आपलं मॅश झालेलं आहे. नंतरनं आपण गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. नंतरनं त्यामध्ये 2 पळी तेल वतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला पातीचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे ना तो घालून घ्यायचा आहे. हे पहा, पातीचा कांदा छान असा परतला की नंतर आपण एक गड्डी लसणाची सोलून ती ठेचून घेतलेला आहे. तर इथं पहा, आपला कांदा छान असा परतत आलेला आहे. आता इथं पहा, मी लाल तिखट, हळद आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण लसूण घालून छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपला लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. नंतरनं हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून तेही छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण इथं छोटी प्लेट भरून मी कांद्याची पात घेतलेली आहे. ती पात मी स्वच्छ अगोदर धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे. नंतरनं कांद्याची पात आपली छान अशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. नंतरनं आपण मॅश केलेलं वांगे घालून घ्यायचे आहेत. नंतरनं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. हे पहा, आता राहिलेली कोथिंबीर पण आपण यामध्ये घातली आहे. या गावरान पद्धतीने तुम्ही
या चंपाषष्ठीला नक्की हे भरीत रेसिपी करून पहा. खूप मस्त अशी झणझणीत आणि एकदम झटपट अशी ही रेसिपी तयार होते. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. हे पहा, आपलं मस्त झणझणीत आणि एकदम गावरान पद्धतीचं भरीत तयार झालेलं आहे. आता इथं मी भाकरीसाठी पीठ मळून घेते. इथं मी बाजरीच्या भाकरी करणार आहे. त्यासाठी मी बाजरीचं पीठ छान असं चाळून घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. तुम्ही भाकरीमध्ये मीठ घालता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. इथं पहा, मी थोडं थोडं पाणी करत आपलं भाकरीचं पीठ छान असं मळून घेणार आहे. भाकरीचं पीठ छान असं मळलं की आपली भाकरी छान अशी टम्म फुगते आणि शिवाय भाकरी छान असा आपला भाकरीला पापुडाही छान येतो, मऊसूद छान होते. त्यामुळं भाकरीचं पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपण इथं मी नैवेद्याच्या छोट्या भाकरी करणार आहे. त्यासाठी इथं मी थोडंसं साईडला पीठ चाळून घेतलं आहे आणि इथं मी छोटासा उंडा काढून घेतला आहे. तर इथं छोटी भाकरी आहे त्यामुळे मी एकाच हाताने ही भाकरी थापून घेते. पहा, आता आपली पहिली एक छोटी भाकरी थापून झाली आहे. त्याच पद्धतीने आता आपण दुसरी ही भाकरी थापून घेऊया. इथं मी तसाच तेवढ्याच आकाराचा आपण छोटा उंडा घेऊन दुसरी ही भाकरी थापून घेत आहे. इथं मी छोट्या भाकरी आहेत त्यामुळे मी दोन दोन भाकरी अशा थापून घेणार आहे. तोपर्यंत मी दुसरीकडे गॅसवर एक तवा तापत ठेवला होता. तर तवा आपला छान तापला की त्यावरती मी भाकरी टाकून घेतली आहे. ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. तर इथे पहा, मी भाकरीला पाणी लावून घेते. आता 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर आपण भाकरी पलटून घेऊया. हे छोट्या भाकरी आहेत त्यामुळे पटकन अशा पचतात आणि पटकन अशी भाकरी आपली भाजली जाते. हे पहा, मागच्या साईडनं सुद्धा आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे. आता आपण हे पहा, मी गॅसवरती भाकरी भाजणार आहे. इथं तुम्ही तव्यावर सुद्धा भाकरी भाजून घेऊ शकता. तर इथे पहा, टम्म फुगलेली भाकरी आणि असं झणझणीत गावरान पद्धतीचं भरीत मस्त अशी ही रेसिपी तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, आपली भाकरी आणि भरीत मस्त असं तयार झालेलं आहे. तर या चंपाषष्ठीला तुम्ही या पद्धतीने हे भरीत आणि भाकरी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.